हॅलो एव्हरीवन, वेलकम इन दिस ICT ट्रेनर यूट्यूब चॅनेल. कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की जर टीचर्सना एखादा स्टुडंट्सचा रिझल्ट जनरेट करायचा असेल तर ऑल सब्जेक्टचे मार्क्स एंटर केल्यानंतर त्याची आपण टोटल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, त्याचे पर्सेंटेज कशा पद्धतीने आपण डिस्प्ले करू शकतो किंवा ग्रेड कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो आणि त्याचबरोबर एखाद्या स्टुडंटला लेस दॅन 40 मार्क्स असतील किंवा अबाव 90 मार्क्स असतील तर ते सेल कशा पद्धतीने हायलाईट करू शकतो आणि जर आपल्याला स्टुडंटमध्ये फर्स्ट 3 रँकर्स डिस्प्ले करायचे असतील तर हे आपण कशा पद्धतीने करू शकतो, कोणता ऑटोसममध्ये कोणता नक्की ऑप्शन यूज करू शकतो किंवा कंडिशनल फॉर्मॅटिंग कशा पद्धतीने यूज करू शकतो, इफ फॉर्म्युला कशा पद्धतीने यूज करू शकतो, या सर्वांच्या रिलेटेड मी सगळे व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ॲज अ टीचर म्हणून आपण कशा पद्धतीने स्टुडंट्सचा रिझल्ट जनरेट करू शकतो. आता हे झालं सर्व स्टुडंट रिझल्टबद्दल. आता आज आपण एक नवीन गोष्ट पाहणार आहोत की आता स्टुडंटचा डाटा आपल्याकडे आहे, सब्जेक्ट्स आहेत, त्या सब्जेक्टमध्ये कोणत्या स्टुडंटना किती मार्क्स मिळाले आहेत तेही आहे. आता या स्टुडंट्सच्या डाटावरून आपण हा सेम टेबल एखाद्या चार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो का? काय वाटतं तुम्हाला, करू शकतो का? हो, नक्कीच. आपण या स्टुडंट रेकॉर्डवरून कॉलम चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट आपल्याला एक्सेलमध्ये अवेलेबल आहेत आणि आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जो स्टुडंटचा टेबल आहे या स्टुडंट टेबलला आपण चार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. कशा पद्धतीने करू शकतो हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आजच्या पॉईंटला सुरुवात करूयात. प्रथम मी काय करते, पूर्ण हा टेबल सिलेक्ट करून घेते आणि हा पूर्ण टेबल सिलेक्ट करून झाल्यानंतर इथे या इन्सर्ट टॅबमध्ये, हा आहे इन्सर्ट टॅब आणि या इन्सर्ट टॅबमध्ये हा जो ग्रुप आहे तो आहे चार्ट्स ग्रुप. हा कोणता ग्रुप आहे? चार्ट्स ग्रुप. या चार्ट्स ग्रुपचा यूज करून आपण इझिली या स्टुडंट टेबलचा जो डाटा आहे, हा स्टुडंट टेबल आहे, तो आपण आपल्याला हव्या त्या चार्टमध्ये अगदी आरामात कन्वर्ट करू शकतो. इथं मी या ऑप्शन्सवरती क्लिक करते आणि ऑल चार्ट्समध्ये हे तुम्ही पाहू शकता की इथे कॉलम चार्ट आहे, लाईन चार्ट आहे, पाय चार्ट, बार चार्ट, एरिया चार्ट, XY स्कॅटर, स्टॉक, सरफेस, रडार, कॉम्बो चार्ट. म्हणजे हा जो बेसिक जो तुमचा स्टुडंट टेबल आहे या टेबलला तुम्ही या सर्व चार्ट्समध्ये कन्वर्ट करू शकता. तर फर्स्ट एक्झाम्पल म्हणून मी हा जो कॉलम ऑप्शन आहे तो सिलेक्ट करते आणि त्याच्यामध्ये हा जो 3D क्लस्टर्ड कॉलम आहे किंवा पुढचे 3D स्टॅक कॉलम आहे, 3D 100% स्टॅक कॉलम आहे, जो कॉलम तुम्हाला जो चार्ट हवा आहे, तुम्हाला असं वाटतं की हा टेबल कोणत्या चार्टमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे ते तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता मी इथे 3D 100% स्टॅक कॉलम ऑप्शन सिलेक्ट करते आणि त्याच्यातून तुम्हाला कोणता फॉर्मॅट हवा आहे तो सिलेक्ट करा आणि ओके. हे पहा, हा झाला आपला टेबल जो कन्वर्ट झालेला आहे चार्टमध्ये. हा आहे आपला चार्ट आणि यामध्ये हे जे आहेत इथे ही स्टुडंटची नावं दिसत आहेत, अन्वय, जयेश, ओमकार, प्राची, ब्रिहा आणि वरुण. आणि या सर्वांना 100%मध्ये आता हे जे कलरफुल ब्लॉक्स आपल्याला दिसत आहेत तर ते काय इंडिकेट करतायत, तर हा जो ब्ल्यू कलर आहे तो इंग्लिश सब्जेक्ट इंडिकेट करतोय किंवा स्काय ब्ल्यू, नंतर सायन्स ऑरेंज, नंतर ग्रेवाला आहे तो मॅथ्स, ऑरेंजवाला आहे मराठी, डार्क ब्ल्यू आहे SST आणि ग्रीन आहे हिंदी. हे आहे आपलं लिजंड. या लिजंडवरून आपल्याला कळतं आहे की कोणता कलर कोणता सब्जेक्ट इंडिकेट करत आहे. आता तुमची एक गोष्ट लक्षात येते का, ज्यावेळेला तुम्ही माऊस पॉइंटर त्याच्यावरती नेता त्यावेळेला
बिलो द माऊस पॉइंटर बरोबर खाली कोणता सब्जेक्ट आहे आणि त्या स्टुडंटला किती मार्क्स आहेत ती व्हॅल्यू तिथे दिसत आहे. हे पहा, सिरीज हिंदी पॉईंट अनय चावला व्हॅल्यू 85. हे तुम्हाला इथे डिटेल्समध्ये दिसत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा टेबल आपल्याला हव्या त्या चार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. इथे तुम्ही चार्ट टायटलही देऊ शकता. इथे तुम्ही टेबलसुद्धा, छोटा टेबलसुद्धा चार्टच्या खाली डिस्प्ले करू शकता. हे कशा पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे याचं एडिट, याला आपण कशा पद्धतीने एडिट करू शकतो किंवा फॉर्मॅट करू शकतो या चार्टला, त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन. तर हे झालं कॉलम चार्ट. आता सेम जर तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्या चार्टमध्ये हा टेबल कन्वर्ट करायचा असेल, आता इथे डिफरंट टाईप्स ऑफ चार्ट स्टाईल्स आहेत. तिथून तुम्हाला जो चार्ट स्टाईल आवडतो तो चार्ट स्टाईल तुम्ही ॲज अ चार्ट म्हणून अप्लाय करू शकता. आता पुन्हा सेम जर तुम्हाला हा एक चार्ट कॉलमबद्दल झाला, जर हा झाला कॉलम चार्ट. आता तुम्हाला हा सेम टेबल जर दुसऱ्या आणि कोणत्या चार्टमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सेम प्रथम तुम्ही सर्व डाटा सिलेक्ट करा इन्सर्ट टॅबमध्ये. इथेही आपल्याला चार्ट्स दिसत आहेत. यामध्ये तुम्ही हा आहे पाय चार्ट. आता तुम्ही या पाय चार्टवरती जर सिलेक्ट केलं तर हे पहा, पाय चार्ट पण आपल्याला कन्वर्ट करता येतो किंवा तुम्ही फक्त त्या माऊस पॉइंटर तुम्ही त्या प्रॉपर चार्ट ऑप्शन्सवरती घेऊन गेलात तर बरोबर तो आपल्याला दिसतोय. कन्वर्ट होताना आपल्याला तो दिसत आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या टेबलला, एखादा जो रेकॉर्ड तुमच्याकडे डाटा असेल तर त्या डाटाला तुम्ही चार्टमध्ये कन्वर्ट करू शकता. हे पहा, ऑल चार्ट्स. सपोज आता आपण घेऊयात बार चार्ट. हा बार चार्ट ऑप्शन सिलेक्ट करते आणि कोणत्या ह्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हवा आहे तो ऑप्शन सिलेक्ट करा आणि ओके म्हणा. हा आहे आपला बार चार्ट. आणि इथे लक्षात येतं तुम्हाला हिंदी या सब्जेक्टमध्ये अनय, जयेश, ओमकार, प्राची, व्रिहा, अरुण या 5 जण 1 2 3 4 5 6 स्टुडंट्सना किती मार्क्स मिळाले आहेत त्याचा हा ग्राफ दिसत आहे. इथे खाली मार्क्स इंडिकेट होत आहेत आणि इथे सब्जेक्ट. आणि हे जे आहेत आता हे कलरफुल जे बार आहेत ते इथे बार हे इंडिकेट करतायत की त्या स्टुडंटचं नाव, तो कोणता बार कोणत्या स्टुडंटचा आहे हे इथे इंडिकेट करत आहे. आणि इथे काय आहे तर कलर्स, कोणता कलर कोणता सब्जेक्ट इंडिकेट करतो हे दाखवलेलं आहे कॉलम चार्टमध्ये. आणि या बार चार्टमध्ये स्टुडंट इंडिकेट करत आहे. तुमचा फरक लगेच लक्षात येईल. सेम अशा पद्धतीने तुम्ही एखादा स्टुडंट टेबल क्रिएट करा किंवा एखाद्या सिटीचं किंवा एखाद्या स्टेट्सचं टेम्परेचर जर तुम्हाला टेम्परेचर टेबल जर तुम्ही क्रिएट केला तर त्या क्रिएट केलेल्या टेम्परेचर टेबलला सुद्धा आपण चार्टमध्ये कन्वर्ट करू शकतो. किंवा एखाद्या प्रोडक्टचं नाव असेल आणि त्याची कॉस्ट असेल, असे वेगवेगळ्या प्रोडक्टचे वेगवेगळे कॉस्ट जर तुम्ही असा टेबल तयार केला तर त्याही टेबलला तुम्ही चार्टमध्ये आरामात कन्वर्ट करू शकता. आता आपण चार्ट फॉर्मॅटबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत हे सेम प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या घरच्या PC मध्ये करा आणि तो टेबल तुम्ही वेगवेगळ्या चार्टमध्ये कन्वर्ट करून पहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की त्या चार्टला कशा पद्धतीने आपण एलिमेंट ॲड करू शकतो किंवा त्याचे चार्टचे कलर कशा पद्धतीने चेंज करू शकतो किंवा एका शीटवरून दुसऱ्या शीटवरती आपण चार्ट कशा पद्धतीने मूव्ह करू शकतो. या सर्व गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो अपडेटेड नॉलेजसाठी या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनेल्सशी कनेक्टेड राहा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट्स नक्कीच कळतील. थँक्यू.